आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थानाचा महत्त्वपूर्ण निर्णय। भाविकांना भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक। मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, सुजय विखेंचा दाव्यानंतर संस्थानाचा निर्णय। प्रसिद्ध शिवव्याख्याते शिरीष महाजन मोरे यांची आत्महत्या। शिरीष महाजन मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। 8 तारखेला मतमोजणी। 3 एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला धक्का। राजधानी दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करणार। पोल डायरीनुसार भाजप 42 ते 50 जागा, आपला 18 ते 25 जागा, तर काँग्रेसला 2 जागा मिळण्याचा अंदाज। पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता, भाजपला 42 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत आपला धक्का, भाजपला 39 ते 44 जागांचा अंदाज, तर आपला 25 ते 28 जागांचा अंदाज। काँग्रेसला फक्त 2 ते 3 जागा। माइंड्रीमच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत आपचं सरकार, आपला 44 ते 49 जागांचा अंदाज, तर भाजपला 21 ते 25 जागांचा अंदाज। मॅट्रिसच्या पोलनुसार दिल्लीत भाजपला 35 ते 40 जागा, तर आपला 35 ते 36 जागा, काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज। दिल्लीत भाजप निवडून येईल, मला अपेक्षा भाजपची सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया प्रचाराला तिकडे गेला होता। मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून येईल। दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया प्रचाराला तिकडे गेला होता। मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून येईल।